मी नाथा महादेव तरसे कुंभार, नालेगाव कुंभार गल्ली, अहिल्यानगर। पूर्वी जैन मारवाडी समाजाचे जे लोक असायचे ते कुंभारवाड्यात आमचे शुभ कार्यासाठी ते माठ वगैरे ते घेऊन जायचे। आता त्या सगळ्या पारंपरिक हे लोक चाललेले असून ते आता कार्यालयात तो कुंभारवाडा मांडतात। मग ते आम्हाला झोपही करून देतात। मग ते पारंपरिक धोतर, बंडी, टोपी वगैरे असे घालून ते विधिवत पूजा करून छानपैकी असं शुभ काम करून घेतात। तर आम्ही आता कार्यालयातच त्या गोष्टी करतो, म्हणजे त्याला आपण थोडक्यात डेमो बी म्हणतो। तिथे आम्ही सगळं कुंभारवाडा मांडतो, चाक मांडतो, त्यांना प्रात्यक्षिक करून दाखवतो आणि ते वाजत गाजत नाचत असं छानपैकी सगळं तिथं पूजा वगैरे करतात। आम्हाला सगळं आमचा मानपान जे आलेले पूर्वीपासून ते देतात आणि त्याच्यामुळे एक ते वेगळं विषय असा तयार झालेला आहे। तर मी ते सगळं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल असं ऐकण्यात आलेलं आहे। पूर्वी कुंभार जे असायचा ग्रामीण भागात की तो सकाळीच माती आणायला जायचा, माती आणायला। तर माती आणता आणता त्याला ती खांदावं लागायची नदीच्या किनाऱ्यावर किंवा बा माती खाण असेल तिथे। तर तो खांदा खांदा त्याला एक असं धन आपण असं म्हणतो ते त्याला सापडलं। आता तो बिचारा गरीब, त्याची बुद्धी जेवढी असेल तेवढी खूप आहे बी नाही बी असं सगळा विषय, किंवा मला काय करायचं, मी कष्टकरी माणूस आहे, मला काय याची हे नाही। तर मग तिथून पूर्वी जे व्यापार असा पायी किंवा असं व्यापार व्हायचा, गावोगाव जायचे प्रत्येक समाजाचे लोक वगैरे। तर त्या दिशेने जैन मारवाडी वगैरे जात होते। तर ते म्हणे बा शेठजी हे काय बघा 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 असं तसं। तर सकाळच्या याच्या टायमाला त्यांनी ते सगळं त्यांच्या हवाली करून धन असं दिलं आणि त्यांना खूप त्याचा आनंद झाला। त्यांनाही काय द्यायचं असेल त्याला दिलं आणि त्यांनी बाकीचं हे करून हे केलं। तर त्याच्यात आम्हाला शुभ असं मानलं जातं की सकाळी कुंभाराचं तोंड पाहावं असं त्यांच्यामध्ये एक प्रचलित म्हण आहे आणि म्हणून आम्हाला खूप मान आहे। आणि ते कुळाचा भाऊ, ते गाणंसुद्धा ते म्हणतात, तर ते कुळाचा भाऊ म्हणून सुद्धा आम्हाला संबोधतात। त्याच्यामुळं ह्या पारंपरिक रूढी परंपरा खूप छान आहे। पूर्वी चांगल्या होत्या, समाजाच्या हातात हात घालून चालण्याची पद्धत होती ती छान होती। आता ती काहीशी प्रमाणात परत आपण जुन्या याच्याकडे जाऊन ही सगळी चांगलं करत चाललेलं आहोत।